विश्वगुरूंच्या पालखी सोहळा तब्बल 1,00,000 वारकऱ्यांनी या ठिकाणी भरलेला आहेत। लाखभर वारकरी आज नगर जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतील। आपल्यासोबत ह्या मावशी आहेत। मावशी, सतत पायी चालतायत, पाय दुखत आहे का तुमचे? नाही, रात्रीचं थोडं फार होतं आहे, पण दुसऱ्या दिवशी आंघोळ पांघोळ केली आणि भगवंताचं दर्शन घेतलं, आरती आणि पूजा आणि देवाचं दर्शन घेतलं। वाटायला लागलं तर मागचं आणि पुढचं काहीही एक आठवत नाही, इतकं छान। पोटभर वारीमध्ये जेवायला मिळतं का? कसं करतात? पोटभर पावलामध्ये पुढं गेलं का माऊली जेवण करा, माऊली चहा घ्या, माऊली नाश्ता करा। पोटभर माऊलीच्या सोहळ्यामध्ये श्री गुरुनाथांनी काहीही कमी केलेलं नाही आत्तापर्यंत। एवढ्या 10-20 वर्षामध्ये मला इतका अनुभव आहे, कारण क्षणाक्षणात पावली मला ईश्वराने कुठल्या तरी याच्यामधून मला दर्शनसुद्धा मिळालं। पण मी सांगू वारीला शकत नाही। का आल्या आणि कशा आल्या तुम्ही? म्हणजे मी पहिल्यांदा वारीला पहिल्यांदा म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला आले, माझ्या मनात नाही ध्यानात नाही, पण काहीतरी एक ईश्वराची कृपा म्हणून वारीमध्ये मी निघाले सोहळ्यात। चला, वारीचा हा कसा काहीतरी आनंद आहे हा तरी निदान रस्त्याने घेऊ आपण। पण जेव्हा वारीला निघालो तेव्हा तो अनुभव मला भरपूर काही। घरी कोण कोण असतं तुम्ही? घरी मी, माझा मुलगा आहे तुमच्यासारखा, वयोवृद्ध म्हणजे 20 वर्षाच्या पुढं असा आहे, 30 वर्षाचं वय आहे त्याचं। पण मग तो जवळजवळ 7-8 वर्षाचा असेल तशी मी वारीमधून। वारी किती वाऱ्या झाल्या आतापर्यंत? जवळजवळ माझ्या बस झाल्या असेल 10-12, पण आता पायी म्हटलं तर 8 आणि तुकाराम महाराजांच्या सोहळ्यातली एक 9 वारी, अशा 9 झाल्या।